समांतर रस्त्यासह अंडर बायपास या विविध मागण्यांकरता जळगावच्या एरंडोल तालुक्यातील नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर रास्ता रोको केला। या आंदोलनामध्ये सर्वपक्षीय नेत्यांसह एरंडोल शहरातील नागरिकांचाही मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। तब्बल 2 ते 2.5 तासांपासून नागरिकांनी महामार्ग अडवून धरल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब अशा रांगा लागल्या होत्या। या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर आज एरंडोल शहरात सुद्धा बंद पाळण्यात आलेला आहे। जोपर्यंत जिल्हाधिकारी तथा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी आंदोलनस्थळी येऊन लेखी आश्वासन देत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा नागरिकांच्या वतीने देण्यात आलेला आहे। एरंडोलमध्ये नागरिकांनी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत, वाहतूक कोंडी झालेली आहे। आमचे जळगावचे प्रतिनिधी नितीन नांदुरकर यांच्याशी सविस्तर बोलूया। नितीन, या आंदोलनाची आत्ताची काय परिस्थिती, लेखी आश्वासन हवंय सगळ्या नागरिकांना, काय हा प्रश्न, काय म्हणणं आहे नागरिकांचं? आपण जर बघितलं तर जवळपास दुपारी 11 वाजेपासून तर आतापर्यंत या ठिकाणी समांतर रस्ता आणि अंडर बायपास इतर मागण्यांसाठी एरंडोल तालुक्यातील संपूर्ण नागरिक अद्यापही रस्त्यावरती टेंट टाकून, मंडप टाकून या ठिकाणी ठिय्या मारून बसलेले आहेत। आपण जर बघितलं तब्बल 2.5 ते 3 तासापासून या ठिकाणी वाहतूक खोळंबलेली आहे आणि आपण जर बघितलं तर 20 ते 25 किलोमीटर पर्यंत इकडे जळगावच्या पुढे आणि इकडे नाशिक रोडाने पावड्याच्या पुढे या ठिकाणी लांबच लांब रांगा दिसून येत आहे। 2.5 ते 3 तास झाले या ठिकाणी संपूर्ण पदाधिकारी रस्त्यावर बसून आहे आणि आताच नाही म्हणजेच रस्ते महाविभागाचे या ठिकाणी अधिकारी येऊन गेले, त्यांना आश्वासित करून गेले। मात्र या ठिकाणी अद्यापही नागरिक या ठोस आश्वासनावरती ठाम नाहीये। यासाठी अवघ्या काही वेळात या ठिकाणी तोडगा निघेल आणि संपूर्ण वाहतूक सुरळीत होईल अशी आशा या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे। मात्र अद्याप तरी वाहतुकीच्या लांबच लांब रांगा तब्बल 2.5 ते 3 तासापासून आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। नागरिकांचा हा रास्ता रोको, हे आंदोलन आणि त्यांच्या मागण्या याचा सरकार विचार करेल, ही बातमी बघितल्यावर तरी त्याची दखल घेईल अशी अपेक्षा करूया।